आता एक मोठी बातमी जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला झालाय। ठाण्यात आव्हाडांच्या कारवर हल्ला झालेला आहे। संभाजीराजे यांच्या विरोधातल्या या वक्तव्यानंतर हल्ला झालेला आहे। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याच्या नंतर आता स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरती हल्ला झालेला आहे। ठाण्यात आव्हाडांच्या कारवरती हल्ला झालेला आहे। संभाजीराजे यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं। खरं तर त्या संदर्भात स्वराज्य संघटना देखील आक्रमक झाली होती। जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली होती। मात्र आताची मोठी बातमी ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरती हल्ला झालेला आहे। ठाण्यात आव्हाडांच्या कारवर हल्ला झालेला आहे। त्यामुळे या हल्ल्यासंदर्भात आता स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भात वक्तव्य केलं। ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। ठाण्यातली ही दृश्य आहेत। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न या दरम्यान करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातले ही दृश्य आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजय, नेमका प्रकार काय? आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। याबाबत सविस्तर काय? नक्कीच, कारण आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी बोलताना माध्यमांशी अशी भूमिका मांडली होती, छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त हिरवं आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। त्यानंतर स्वराज्य संघटनेचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते। या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडताना टार्गेट सुद्धा केलं होतं। मात्र आज मुंबईवरनं जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर एकूणच हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। जवळपास 4 ते 5 संघटनेचे कार्यकर्ते होते। मात्र पोलिसांनी वेळीच हल्लेखोरांना रोखलं आहे, पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर राज्याच्या राजकारणात एकूणच कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पक्षाकडून कशा पद्धतीची भूमिका मांडली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जितेंद्र आव्हाड सध्या सुखरूप आहे, त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे। नक्कीच अजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे जोडलेले आहेत। महेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप झाले। त्यांच्या घराबाहेरची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती। मात्र आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय। काय आपली यावरती प्रतिक्रिया? मला वाटतं विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे। त्याच्यामध्ये गाडीवर हल्ला करणे, व्यक्तिगत हल्ला करणे ह्याला कुठेही स्थान नाही। ज्या विचारांसाठी आपण लढत आहोत त्या विचाराचं नाव भारत आहे आणि या भारतामध्ये लोकशाही आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। परंतु आपल्याला जर एखाद्याची भूमिका पटली नाही तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्यापेक्षा विचारांनी त्यांचा विरोध करणं हे जास्ती संयुक्तिक आहे असं मला वाटतं। नक्कीच महेशजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरती हल्ला झालेला आहे, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। संभाजीराजांच्या विरोधात एक वक्तव्य करण्यात आलं होतं। मात्र त्या संदर्भात आता स्वराज्य संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। जितेंद्र आव्हाड, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे, यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, हे अगदी अगदी चुकीचं आहे आणि छत्रपती संभाजीराजांनी याची दखल घेतली पाहिजे। ही जी काही नवीन म्हणजे संभाजीराजांकडनं हे अपेक्षित नव्हतं की त्यांचे कार्यकर्ते त्यांनी मागे पण आपण बघितलं असेल ते या कुठल्या आपल्या आंबागडावरती जे काय केलं ह्याच्यावरती कोल्हापूर जवळचा गड कुठला आहे, पन्हाळगडच्या शेजारी विशाळगडवरती सुद्धा जे काही हल्ले झाले, जे मुस्लिमांचे खाली ज्या 2-3 किलोमीटर वरती घरं होते तिथे सुद्धा त्यांची घरं उद्ध्वस्त करून टाकण्यात। हे असं काय नवीन टेक्निक सुरू झाले? कोणाच्या गाड्यांवर हल्ला? तुम्हाला कोणाचे विचार पटले नाही तर तुम्ही त्यांना जाब विचारा की तुम्ही असं का बोलला। आता जितेंद्र आव्हाडांचं मी ऐकलं स्टेटमेंट, त्यांनी काय सांगितलं की छत्रपती शहाजीराजांचं असं हे नव्हतं, त्यांच्या रक्तात असे प्रकार नव्हते, मग तुम्ही कशाला हे नवीन सुरू केलेलं आहे? बरोबर बोलले ते, काय चुकीचं बोलले काय?
त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता विशाळगडावरती जो हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांनी मराठ्यांना आक्रमक करणं म्हणजे ते संभाजी भिडे म्हणजे ते कुलकर्णी जे आहेत ना त्यांच्याकडे जसे धारकरी आहेत तसे हे आता धारकरी त्यांचे घेऊन हे असे हल्ले करायला लागलेत की काय कळत नाही मला. कारण मराठा समाज अशा प्रकारे कोणालाही मारझोड करणारा नाहीये. जितेंद्र आव्हाड काय बोलले असतील ते त्यांच्याशी चर्चा करा, चर्चा करून तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं उत्तर घ्या, त्यांच्याकडनं तुम्हाला जर राग आला असेल तर त्यांना माफी मागायला सांगा. पण अशा प्रकारे हल्ले करणं हे चुकीचं आहे आणि ते असं काही चुकीचं बोललेले नाही आहेत ते. नक्कीच ताई, खरं तर हा गाडीवरती हल्ला झालाय, हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र आपण एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या आहात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यापुढची नेमकी भूमिका काय असणार या घटनेनंतर? नाही, छत्रपती संभाजीराजांशी बोलणी केली पाहिजे की हे नवीन टेक्निक कुठलं सुरू केलंय, कशा प्रकारे हे हल्ले होत आहेत आणि हे तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आवरा. हे कशाला मारामाऱ्या करतायत. हे असे संस्कार छत्रपती शिवाजीराजांनी दिले नाही, संभाजीराजांनी दिले नाही, शहाजीराजांनी पण दिले नाही आणि हे नवीनच काहीतरी सुरू झालेलं आहे. हे हाणामाऱ्या कसल्या आहे लोकांना. तुम्ही छत्रपती जर म्हणता तर तुम्ही सगळ्या तुमच्या छत्राखाली सगळी प्रजा सुखी असली पाहिजे. असं मारझोड करणार का? तुम्हाला तुमचे मत जर कोणाला पटले नाही तर लोकशाहीमध्ये बोलण्याचा अर्थ आहे. अगदी नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरती हल्ला झालेला आहे, त्या ठिकाणची दृश्य पाहतोय. खरं तर कालच आपण या संदर्भात माहिती मिळाली होती की आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे. कारण स्वराज्य संघटना ठिकठिकाणी आक्रमक झाली होती आणि त्यानंतर आता ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे. संभाजीराजे यांच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता स्वराज्य संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. हा हल्ला स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते. मात्र गाडीवर हल्ला करतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. ठाण्यातली ही दृश्य आहेत. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. स्वराज्य संघटना या संदर्भात आक्रमक झालेली आहे. खरं तर विशाळगडच्या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप होत होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या संदर्भात आता पुढे या घडामोडी घडतायत. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे जोडलेले आहेत. अंकुशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. संभाजीराजे यांच्या विरोधातल्या वक्तव्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे. काय आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, गेल्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये पोलिसांचा आणि कायद्याचा हा धाकच राहिलेला नाही. खरं म्हणलं तर राजकीय नेते असतील, सामाजिक नेते असतील, त्यांनी जर का काही वक्तव्य केलं असेल तर त्या वक्तव्याला दुसऱ्या तुमच्या वक्तव्यानेच उत्तर दिलं पाहिजे, शब्दाला शब्दाने उत्तर दिलं पाहिजे. त्याच्यासाठी कोणाची गाडी फोडणं, कोणावरती हल्ला करणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. अंकुशजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर स्वराज संघटनेच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहे, थेट जाऊयात. छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं. जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालाच नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेलं तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं. जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालाच नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेलं तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.